परम पावन नगद नारायण महाराजाच्या या पावन दरबारात उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या अतिभव्य आणि पावन उपस्थितीमध्ये वारकरी संप्रदायाच्या संस्काराचा संरक्षण व्हावं, त्या संस्काराचं संवर्धन व्हावं आणि त्या संस्काराचं संक्रमण व्हावं, अर्थात वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार व्हावा या उदात्त हेतूतून पूर्वसुरींनी चालू केलेला हा फिरता नारळी सप्ताह दरवर्षी मोठ्या दिमाखात मोठ्या ऐश्वर्यात संपन्न होत असतो। यावर्षी हा उत्सव करण्याचं सौभाग्य श्री क्षेत्र राक्षस भुवन तांबा या क्षेत्राला प्राप्त झालेला आहे। खरं तर या गावाचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष पण आहे आणि त्याला लागूनच हा नारळी सप्ताहाचे आयोजन मोठ्या भव्य दिव्य प्रमाणात होत आहे। म्हणजे वार्षिक सप्त्याचं 150 वर्ष झाली आणि या वर्षी नारळी सप्ताह करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं। खरं तर गावाचं नाव राक्षस भुवन आहे, पण मला असं वाटतं राक्षस भुवनातील देव माणसाने केलेला हा उपक्रम आहे। खरं तर गावाचं नाव राक्षस भुवन आहे, काय कसं आहे त्याची मला काही जास्त माहिती नाहीये। प्रत्येक वेळा गावाचं नाव असतं ते लोक गावातच असतात असा काही अर्थ नाही। देवगडमध्ये बी नालायक आहेत, देवपूरमध्ये बी नालायक आहेत, असं काही नसतं। नावात काय नसतं, कर्तृत्वात सगळं असतं। म्हणून मला वाटतं गावाचं नाव राक्षस भुवन काय, मला देवाशपथ काही त्याचा अर्थ माहित नाही, त्याची परंपरा माहित नाही। मला आज जेव्हा नाशिकहून निघालो, आज कुठं सेवा आहे, म्हणलं बाबा आज कुठं सेवा आहे, आज माहेरात सेवा आहे म्हणलं। आज सेवा कुठे, माहेरात आहे। आणि काय माहेर आहे, आमचं नारायणगड आमचं माहेर आहे। आमचा बाप बी शिवाजी महाराज आणि माय पण शिवाजी महाराज आहे। त्याला बापासारखं सांभाळता येतं आणि माईसारखं प्रेम करता येतं। म्हणलं आज इथं सेवा आहे, म्हणजे सप्ताह कुठे, राक्षस भुवन। एकाने मला विचारलं ह्या गावाचं नाव राक्षस भुवन का पडलं, मी आज चाललोयच तिथं विचारतो, उद्या तुला फोन करून सांगतो। कोणतरी भेटान मला सांगा नेमकं का म्हणतात त्याला राक्षस भुवन। पण राक्षस भुवनातील देव माणसाने केलेला हा सप्ताह आहे। हो, सोपं नाही मंडळी। एवढ्या कार्यक्रम म्हणजे एक तर त्याच्या वार्षिक सप्ताहाबद्दल बोलतो की एक चांगला उपक्रम 150 वर्ष चालवणं एवढी सोपी गोष्ट नाही। काय ज्ञानोबारायांनी फार गोड एक विचार मांडलेला आहे। ज्ञानोबाराय काय म्हणतात, हा मोह आहे ना, मोह संसाराचा देहाचा काय करतो, फार मोठं रूपक आहे ज्ञानोबारायचं, पण मोक्याची उभी फक्त म्हणतो। त्या दोहीस्तव जन्मला तो द्वंद्व मोह निपजला, तो अजयाने वाढविला अहंकारे। आणि तो द्वंद्व मोह कसा आहे, हा धृतीसे सदा प्रतिकूल आणि नियमाही नागवे सळू। हे शब्द लय गोड आहे, नियमाही नागवे सळू। म्हणजे संसाराचा मोह काय करतो, परमार्थाचं धैर्य धरू देत नाही आणि परमार्थाचे नियम कडाला लागू देत नाही। आणि मग एवढे प्रतिबंध असताना या मोहाचे जने भावशुद्धीचे वाटे, पसरले विकल्पाचे काटे, मग चिरिली आवाटे अप्रवृत्तीची। एवढं कट कारस्थान करणारा मोह त्याला बाजूला ठेवून एखादा सप्ताह 150 वर्ष करणं सोपी गोष्ट नाहीये। खूप चांगलं कार्य, खूप चांगलं काम। म्हणून 150 वर्ष आपण चालवलंय, ते नगद नारायण महाराजांच्या कृपेने, माधव महाराजांच्या कृपेने चालवलंय। आणि यावर्षी हा उत्सव आपण करतायत की ज्या उत्सवाचं नेतृत्व परम आदरणीय परमश्रद्धेय गुरुवर्य, ज्याचा स्वाभिमान उभ्या महाराष्ट्राला, उभ्या वारकरी संप्रदायाला आहे, असे गुरुवर्य शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वात या उत्सवाचं आयोजन आहे। पूज्य बाबाचं आयोजन आहे, मार्गदर्शन आहे। त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तीपरायण नेमकीच बाबांनी ज्यांची उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती केली असे माझे हृदयाभिन्न गुरुबंधू आदरणीय संभाजी महाराज यांचं सुद्धा गोड असं नियोजन आहे। खरं तर बाबांनी लय लवकर निर्णय घेतला आणि शहाणी माणसं असंच करतात। हो, ते काय माणसानं किती वेळ बोलावं म्हणे, कोणी गप बसत म्हणत नाही तोपर्यंत त्याच्या आत इज्जतीत राहावं माणसानं, पण मूर्खाला नाही राहता येत, शहाण्याला राहता येत। पण आमच्या राजा दशरथाच्या कानाला एक पांढरा केस दिसला, उत्तराधिकारी जाहीर करून टाकला। हो लगेच। हो, तुकाराम महाराजांच्या जरा कर्णमुळे सांगू आली गोष्टी, सगळा व्याप सोडला आणि आत्मकल्याणाला लागून गेले। हे शहाण्या माणसाचे। आणि मूर्खाचं कसं असतं, जीवत निघत नाही त्यांचा।
जीवच निघत नाही, काढावा लागतो. दाव्याला दारूची बाटली गांजा ठेवून त्याचा जीव त्याच्यातून काय करावा लागतो, काढावा लागतो. पण बाबांनी ज्ञानोबराची कोवी मला आठवते, का वृक्षाची सावली, ऐका बरं, का वृक्षाची सावली वाटे जाता मिनली, घरावर तेथुली असता नाही. साधू त्या निवासाचा एरव्या तुमच्या आमच्यासारखे निमिष मात्र वस्ती घडे आणि तये ठाईचा अभिमान जोडे. पण शहाणी माणसं असे असतात म्हणले की रस्त्यात चालता चालता जसं झाडाची सावली भेटली, जसं त्या झाडाच्या सावलीची आसक्ती पांतस्थाला नसते, तशी साधूला ना त्या घराची ना पदाची आस्था असते. म्हणून पूज्य बाबाचं औदार्य दातृत्व मानण्यासारखं आहे की त्यांनी उत्तराधिकारी जाहीर केला. बाबांनी उत्तराधिकारी जाहीर केला. यात बाबाचं औदार्य, बाबा तुमचा स्वार्थ बी, तुमचा स्वार्थ बी, याच्यात काय स्वार्थ आहे? आता हे सगळा व्याप संभाजी महाराज सांभाळतील, मी आपला मोकळा देवाचं भजन करील. पर बाबांनी आता संभाजी महाराजाचा जो प्रवास आहे या गडाचा, तर कसा आहे मी पाहू नये. गडाचा सेवक ही पहिली पायरी, गडाचा विश्वस्त ही दुसरी पायरी, आणि गडाचा उत्तराधिकारी ही तिसरी पायरी. बाबाने आधी निहाळलं. हो, ते काय असतं, एक उदाहरण देतो याला. आई भाकरी करायला बसली की बारकी पोरगी ती, माय मला भाकर करायची. गप ग, तुला जमत नाही, नाही मला करू दे ना माय. मग बाई अख्खा उंडा कधी देत नाही तिच्या हातात, चपातीचा म्हणा भाकरीचा असा तुकडा देते आणि गरम नाही असं. आणि मग ती काय करते, असा बारका तुकडा देते मांदळ मोहीचा वगैरे. आणि मग ती लेक पोरगी काय करते, एवढाच उंडा घेते, ती भीती थापिती, ती भीती थापिती, बीजेचा सप्ताह काय करीती आपलं ते तेवढाच उंडा. पण तो उंडा थापून आणि म्हणून ती काळा कुट करीती. पण एक दिवस असा उजडतो, तीच पोरगी भाकर करता करता असा एक उंडा घेते आणि पांढरी शुभ्र गोल गरगरीत अशी भाकर करते, कडक मस्त भाकर करते. आणि भाकर केली की पळत ती मायकडे जाते, माय मी भाकर केली. आईला कौतुक वाटतं, बापाकडे जाते, बापाला कौतुक वाटतं, गल्लीत सगळीकडे, अगं काकू मी भाकर केली, आजी मी भाकर केली, ए मावशे मी भाकर केली, काका मी भाकर केली, सगळ्या गावाला दाखवते. पण माझ्यासमोर माता माऊली आहेत, कंसात मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहेत माझ्यासमोर. खरं सांगा माता माऊल्यांना, खरं सांगा, सगळ्या गाव तिचं कौतुक करतं, पण विशेष आनंद तिच्या मायला होतो. का होतो त्याचं कारण आहे महाराज, श्रीरंग बाबा, त्याचे कारण आहे. तिला आनंद का होतो, कारण तिच्या लक्षात येतं आता ही चांगल्या भाकरी करायला लागली, मी माहेराला 4 दिवस जरी राहिले जाऊन, आता चूल काही बंद पडत नाही. हा विश्वास असतो, तिला विश्वास येतो. आता काय, आता पंढरपूरला जाऊन 8 दिवस जरी राहिले, आळंदीला जाऊन 8 दिवस जरी राहिले, तरी आता गडावरची अडचण काही पडत नाही. हे जसं आईला कौतुक आहे, तसं महाराजांनी हे कौतुक करून महाराजांना उत्तराधिकारी जाहीर केलेलं आहे. पण मी संभाजी महाराजांना सांगेन, खरं तर आतापर्यंत वेगळ्या नात्याने बोलत होतो, आता गुरुबंधू या नात्याने बोलतो, गुरुबंधू नात्याने बोलतो. महाराज तुम्हाला उत्तराधिकारी केलं, तुमची जशी प्रतिष्ठा वाढली ना, त्या प्रतिष्ठेच्या पाठीमागं तुमच्या जिम्मेदारीही वाढलेल्या आहेत, ते ध्यानात ठेवा. आणि मला वाटतं त्यांना जिम्मेदारीचं भान आहे, म्हणूनच महाराजांनी त्यांना उत्तराधिकारी केलेलं आहे. काय असतं, पद जेव्हा जीवनात येतं, कधी कधी काय असतं, सध्या आपल्याकडे पद्धत आहे बघा, हो, स्वर्ण लागणारे 100 संगीत विशारद माझ्या ओळखीची, स्वर्ण लागणारे 100 संगीत विशारद माझ्या ओळखीचे, सम न कळणारे अनेक मृदंग मार्तंड माझ्या सोबत असतात. पुढचं वाक्य लय महत्वाचे बाबा. आणि एकही श्लोक न येणाऱ्या शास्त्रीला तो ऊत आला, एकही श्लोक न भलते शास्त्री झाले, भलते शास्त्री. आणि मग कसं असतं माहितीये का, एक तर आता आमचे रामेश्वर महाराज झालं, ह्या मंडळीने अभ्यास करून पदव्या मिळवल्यात.
आणि हे मी त्याचा दृष्ट आहे, मी पाहिलंय त्यांनी उत्तरेत कसा अभ्यास केला, अभ्यास करून ती पदवी मिळाली एक. आणि जेव्हा कधी आपल्या लोक जेव्हा शास्त्री म्हणतात, लोक जेव्हा आपल्याला संगीत विशारद म्हणतात, मला वाटतं ज्याला म्हणतात त्यांनी लाजाव. निदान किती ते 10-5 तरी वजन पाडण्यापुरते पाठ करावं नाही. म्हणून 2 गोष्टी असतात, योग्यता आहे म्हणून पद मिळालं, आणि पद मिळाल्यानंतर योग्यता सिद्ध करणं, या 2 गोष्टी असतात. आदरणीय महाराजावरती जिम्मेदारी आलेली आहे. नक्कीच नगद नारायण महाराज त्यांच्याकडून ती सेवा आणि आपल्या परंपरेची जी गरिमा आहे ती अजून उंच वाढवण्याची कुवत त्यांना देतील, अशी नगद नारायण महाराजाच्या चरणी प्रार्थना करतो. आदरणीय बाबा या चिंतनात उपस्थित आहेत, अनेक मंडळी आहेत. आज ही सेवा करण्याचा योग माझ्या वाट्याला आलेला आहे. खरं तर मागही काही उत्सवामध्ये मी सेवा केलेली आहे. याही वर्षी परत सेवा मला बाबाने दिली, आदरणीय संभाजी महाराजांनी दिली. खरं तर सेवा करण्याची माझी योग्यता नाही, पण ही मंडळी का मला सेवा देतात त्याचं कारण मला आज पाथर्डीजवळ आल्यावर कळालं. तुम्ही आम्हाला काय सेवा देता? कदाचित हे विचार करत असतील, सप्ताहात कीर्तन किती एकूण? 8 ना? 1 2 3 4 5 6 7 8 कीर्तन आहे ना? 8 कीर्तन. खरं तर या सप्त्यामध्ये जे कीर्तन वजनदार करतात अशी महाराज निवडले जातात. म्हणून त्यांना वाटलं 7 कीर्तन वजनदार होतील, पण एखादा कीर्तनकारच वजनदार पाहिजे. कीर्तन तर अहो वजनदार कीर्तन करणारे लय आहेत, पण वजनदार कीर्तनकार थोडेच आहेत, ते ध्यानात. म्हणून माझी नियुक्ती आहे. असो, या सेवेकरता मी आज सेवा एक अभंग निवडलाय, आणि मला वाटतं मी अभंग उच्चारल्याबरोबर तुमच्या लक्षात आलं हा अभंग मी का निवडलाय. बरोबर ना महाराज मंडळी? हा अभंग मी का निवडलाय हे तुमच्या काय आलेलं आहे, लक्षात आलेलं आहे. आणि ज्यांच्या लक्षात आलेलं नसेल त्यांनी एक करा, कीर्तन झाल्यावर मला भेटा, मी पैसे देतो, पाकिस्तानमध्ये राहायला जा, तुमचं इथं काहीच काम नाही. हा अभंग घेण्याचं कारण आहे, हो, महारुद्र प्रकट अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, महारुद्र प्रगटला नामा म्हणे म्या वंदिला. आज हनुमंतरायाचा जन्म आहे, आणि मग एक आहे हनुमंतरायाचा जन्मदिवस आहे, अर्थात हनुमंतरायाचा बर्थडे. हनुमंतरायाचा आज काय आहे? बर्थडे. आणि मग ज्याचा वाढदिवस आहे त्याचं कौतुक केलं पाहिजे. नियम असा आहे, ज्याच्या लग्नाला गेलं त्याचंच गाणं गायलं पाहिजे, तर आहेर चांगला भेटत. आता लग्नाला गेले सखा पाटलाच्या, गाणे जर तुका पाटलाचे गाऊ लागले तर कुंमट बुंदीशिवाय शिदुरीत काही येत नसते. हो, निमित्त आहे, हनुमंतरायाचा जन्म झालाय. आता हनुमंतराय प्रगट झालेले आहेत. एका अक्षर करपात्रीजी महाराजांनी अवताराची मीमांसा करत असताना एक वाक्य फार गोड वापरलंय. सत्पुरुष किंवा परमात्मा जेव्हा अवताराला येतो म्हणजे काय होतं, त्याने एक वाक्य वापरलंय, जे तत्व इंद्रियाला अगोचर असतं तेच तत्व जेव्हा इंद्रियाला गोचर होऊ लागलं की समजावं प्रगट झालं. त्याचं वर्णन करताना नाथ महाराज म्हणतात, मला मदत करा, कारण आमचा आवाज बसलेला नाही, झोपलेला आहे. थाप निराकाराचा आकार झाला,
महाराजाचा पिंग आहे. हो, निराकाराचा आकार झाला, निराकार परमात्मा आकाराला आला, त्यातच माझा पिंगा जन्मला. आता 10 अवताराची मीमांसा नाथांनी तिथे केली, तो विस्तार करत नाही. आता वेळ नाही. कीर्तनकारांनी माझ्या पाठ नाही असं म्हणायचं नसतं. आपल्या धंद्यातले नियम आहे, ते ध्यानात राहू द्या सगळे. धंद्यातले नियम आहेत. खरं तर मी लोकांसमोर सांगत नाही, पण आपले प्रेमातले पुन्हा सांगितलं आम्ही, काय नियम सांगत नसतो आम्ही. पिंगे 10 अवताराचे 10 सांगितले. तो ठिकाण, तो विचार वेगळा. निराकाराचा आकार झाला. जो परमात्मा मला इंद्रियानं दिसत नव्हता, डोळ्यानं पाहता येत नव्हता, आता त्याच्याशी त्याला बघता यायला लागलं, त्याच्याशी बोलता यायला लागलं, त्याच्यासोबत हसता यायला लागलं, त्याच्यासोबत खेळता यायला लागलं. अर्थातच आकाराला आला, अवताराला आला. मग आज महारुद्र अर्थात भगवान हनुमंतराय प्रगट झाले. तर आज हनुमंतराय आतापर्यंत आम्हाला दिसत नव्हते, पण आज त्यांच्याशी बोलता यायला लागलं. आज ते आमच्या कक्षेत आले. आणि मग एक आहे, मोठी माणसं भेटली की माणसानं छाटछूट कामं करू नये, मोठी कामं करून घ्या. मुख्य पंतप्रधान भेटले तर काय करा, आपले मोठे खटले काय असतील ते निकाली काढा, का गाय छाप मागा. मोठी माणसं भेटली की मोठ्या माणसाकडून चांगलं मार्गदर्शन घ्यावं. मग हनुमंतराय प्रगट झाले. मग हनुमंतरायला काय मागायचं, हनुमंतरायला काय विचारायचं, जे तुकाराम महाराजांनी विचारलं ते, काय भक्तीच्या त्या वाटा, तुम्ही मला भक्तीचं मार्गदर्शन करा. हे कोण म्हणतं? तुकाराम महाराज म्हणतात. कोणाला म्हणतात? हनुमंतरायला म्हणतात. कोणते तुकाराम महाराज? ज्याने हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला ते तुकाराम महाराज. ज्यांना देवाचा साक्षात्कार करायला लय दिवस लागले नाही. निर्गुणाचा साक्षात्कार 15 दिवसात आणि सगुणाचा साक्षात्कार 14 दिवसात. किती? हो, 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार. आणि ह्याच्या वेळेला, दोहाच्या प्रकरणाच्या वेळेला, न स्वरित आली बाळवेशी जवळी. अवघ्या 15 दिवसात अशी भक्तीचे तुकोबार आहे. ज्याने भक्तीचा विशेष पुरुषार्थ केला. मानव देह घेवोनी निजधामा गेले. हो, मागे कवीश्वर झाले थोर थोर, नेले कलेवर कोणी सांगा, पण माझ्या तुकोबानं देह नेला. एवढ्या भक्तीचा पुरुषार्थी महात्मा, एवढे पुरुषार्थी आणि एवढे भक्तीत तज्ञ असणारे तुकोबार आहे. भक्तीचं मार्गदर्शन विचारतात का बरं? माहिती आहे ना त्यांना, ती भक्ती अंगामध्ये बांधलेली. महाराजांनी त्या भक्तीचं अनुष्ठान केलेलं आहे, तरी काय विचारतात? त्याचं कारण आहे मंडळी. क्षेत्र 2 आहे, एक संसाराचं आणि एक परमार्थाचं. तुम्हाला आधी एक शब्द विचारतो, का लंगडायला काय लागले? काय नाही म्हणजे पाय लचकला. शब्द काय वापरला? पाय लचकला. का पायला प्लास्टर कस काय? पाय मोडला. लचकणं वेगळं आणि मोडणं वेगळं. चालता चालता सहज झटका लागला त्याला म्हणतात लचकणं, आणि मोठा आघात झाला त्याला म्हणतात मोडणं. लचकणं सहज असतं आणि मोडणं आघातानं असतं. हे जर 2 वाक्य कळाली असतील तर हे वाक्य ऐका. संसारात मोडलेलं चालतं, परमार्थात लचकलेलं सुद्धा चालत नाही. ज्ञानोबाराची ओवी याला तेवी लचकली या दिठी. ज्ञानोबारा म्हणतात आमची दिठी नजर लचकली. काय लचकली? तिने आत्मबुद्धी सोडली, देहबुद्धी जागी झाली. एवढीच चूक घडली, एवढी चूक घडली. लचकलेलं सुद्धा चालत नाही, संसारात मोडलेलं चालतं. दुसरं करता येतं. काय आम्ही काय म्हणतो? दुसरं काय? ज्यांचं पहिलं झालं त्यांनीच बोला. ज्यांचं पहिलं झालं नाही त्याला उत्तर द्यायचा अधिकार नाही. पहिलं मोडलं तर, संसारात मोडलं तर पुन्हा दुरुस्ती करता येते. हे शब्द जरी सामान्य असले तर त्याचा भाव असा आहे, संसारात मोठ्यातली मोठी चूक जरी घडली कदाचित दुरुस्त करता येते. परमार्थातली बारक्यातली बारकी चूक माणसाचा फार नुकसान करून जाते. एक ओवी देतो, आपला एक दोहा देतो आणि उदाहरण देतो आणि पुढे सरकतो. दोहा आहे का? कबीरजीचा दोहा फार गोड आहे. कबीरजी काय म्हटले? भक्तिपंथ कठीण आहे. भक्तिपंथ बहुत सोपा मला पाठ आहे बरं, तरी मी सांगतोय.
भक्तिपंथ कठीण आहे. म्हणजे कसा कठीण आहे? लंबा पेड खजूर, खजुराच्या झाडासारखं आहे म्हणले. खजुराचं झाड 70-80 फुटाचं असतं आणि रुंदीला कमी असतं. नारळाचं तरी झाड असतं पण खजुराचं बारीक असतं. काय म्हणले कबीरजी? भक्तिपंथ कठीण आहे, लंबा पेड खजूर. म्हणजे भक्तीचा मार्ग फार कठीण आहे का? उंच खजुराच्या झाडासारखा आहे. काय बरं विशेषता आहे? उत्तरार्ध लय गोड आहे. कबीरजी पुढे म्हणतात, मला वाटतं अजून एकदा म्हणतो मी, भक्तिपंथ कठीण है लंबा पेड़ खजूर. लक्ष देऊन ऐका उत्तरार्ध. अरे चढे तो चाके प्रेम रस, गिरे तो चकनाचूर. ज्याला शेंट्यापर्यंत जाता येतं वर, त्यालाच खजुराची फळं भेटतात. आणि मधात जर पाय खस, हाडाचा चुरा मुर्रा होतो. पुराणातली उदाहरणं सांगायची गरज नाही, आता बी आहेत. विठाला नाही महाराज, लचकलेलं सुद्धा चालत नाही. माता मौल्या माझ्या समोर आहेत. मला सांगा, सीतेचा त्याग मोठा आहे का सीतेची चूक मोठी आहे? सीतेचा त्याग मोठा आहे. ऐश्वर्याचा त्याग केला, एका मिनिटात नवऱ्याच्या पाठीमागे निघाली. एका मिनिटात ऐश्वर्याचा त्याग केला. साड्याची पेठार पडलेली होते, मारलीला. दागिनेचे डबे भरले होते, मारलीला. ऐश्वर्य होतं, मारलीला. सेवेमध्ये दास्या होत्या, सोडलं. नरम बिछाना सोडला. गवताच्या गादीवर राहिली, वलकल नेसून राहिली. कोण? आई साहेब सीता. किती मोठा त्याग आहे, किती मोठा त्याग आहे. ओ, आशा बायात नवरा वारीला गेला तो माहेराला जाऊन बसणार आहे का? माहेराला का आली? ते वारीला गेले. मग घरी राह ना. त्या डंगरीचं मन नाही पटत नाही. म्हणजे नवरा तपाला वारीला गेला तर माहेराला जाणाऱ्या बाया. पण सीताई साहेब सगळ्या वैभवाचा त्याग पाठीमागे गेली. त्याग मोठा आहे ना. चूक किती हो, चूक किती आहे. हरिण पुढून गेलं आणि हरणाच्या कातड्याची चोळी करायची इच्छा झाली. समजण्याकरता वाक्य बोलू का? साड्याच्या पेठाराला लात मारली, हा त्याग आहे. आणि एका ब्लाउज पीस मध्ये अडकली, ही चूक आहे. अपेक्षा काय केली? चोळीची. चोळीला कापड किती लागतं? 70 पॉइंट, 80 पॉइंट. एखादी माझ्यासारखी नाजूक असेल तर 1 मीटर. ह्याच्यापेक्षा काय लागत? काय लागत? रेशमी साड्याच्या पेठाराला लात मारली, हा आई साहेबाचा त्याग आहे. आणि 1 चोळीचा कापड, एवढी चूक आहे. पण परमार्थात तेवढी सुद्धा सहन होत नाही. चूक झाली नाही पाहिजे. मग तुकोबारासारखा परिपूर्ण भक्तीतला महात्मा सुद्धा हनुमंतरायला म्हणतो, काय भक्तीच्या त्या वाटा. एक ओवी सांगतो बाबा अजून. प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्य अवश्य पाहिजे आचार्य. पुढे काय म्हटलंय? आपमती भजता रया अनंत अपाया माझी पडे. कार्य प्रवृत्तीतलं असो किंवा कार्य निवृत्तीतलं असो, अर्थात कार्य संसारातलं असो किंवा कार्य परमार्थातलं असो, मार्गदर्शकाची नितांत गरज आहे. नितांत गरज आहे. एकाला विचारलं, का हो बाप्पा कुठे शिकले? काय ना असं डबा वाजिता नाही, ते तर लक्षात यायच लागले. काय पाहिजे? मार्गदर्शन पाहिजे. आपमती भजता रया अनंत अपाया माझी पडे. भक्तीचं कार्य चांगलं व्हावं वाटत असेल, मार्गदर्शकाची गरज आहे. संसारातलं कार्य व्यवस्थित व्हावं वाटत असेल तर मार्गदर्शकाची नितांत गरज आहे. तुम्हाला हरिपाठातली 2 चरण सांगतो, लय गोड चरण आहेत. हरिपाठामध्ये तुकोबा ज्ञानोबा काय म्हटले? मनोमार्गे गेला तो